दिल्लीमधील एका मोठ्या बंगल्याच्या बाहेर दाराजवळ मोठी पितळेची नेमप्लेट होती. शालिनी देवी अँड फॅमिली. शालिनीताईंचं आयुष्य अगदी एका कथेसारखं होतं. कुणालाही त्याचा हेवा वाटावा असंच होतं. 70 वर्षाच्या वयातही त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्यात अनुभव होता आणि एक प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा अभिमानही होता. त्या लखनौच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या होत्या. बाबा शाळेत शिक्षक आणि आई घर सांभाळणारी. छोट्या घरात 4 मुले. आयुष्य अगदी सोपे नव्हते. 20 वर्षाच्या वयात लग्न झाले. पती प्रतापराव हे सरकारी क्लार्क होते. फार पैसे नव्हते, पण शालिनीताई समाधानी होत्या. राघवच्या जन्मानंतर त्यांचे घर प्रेमाने भरले, पण नशिबाने पलटी मारली. लग्नाला अवघी 12 वर्ष झाली असतानाच प्रतापराव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यावेळी राघव फक्त 10 वर्षाचा होता. त्या दिवशी शालिनीताई पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. पण त्यांनी ठाम निर्णय घेतला की राघवला वडील नसण्याचे दुःख कधीच जाणवू देणार नाही. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि एक छोटीशी अकाउंटिंग सल्लागार संस्था सुरू केली. सुरुवातीला क्लायंट छोटे छोटे होते. गल्लीतील दुकानदार, टेलरिंग शॉपवाले, कोचिंग सेंटर्स. पण शालिनीताईंचा एक सुवर्ण नियम होता. प्रामाणिकपणा आणि मेहनत याला कोणताही पर्याय नाही. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. राघव चांगल्या शाळेत गेला. शालिनीताईंनी कधीही तडजोड केली नाही. स्वतःसाठी नाही तरी मुलांसाठी मात्र नक्कीच नाही. 40पर्यंत त्यांची संस्था एक नावाजलेली फंड बनली. क्लायंट मोठे मोठे उद्योजक झाले आणि आता 70 वर्षाच्या वयात त्यांनी आपली फर्म एका बहुराष्ट्रीय कंपनीला विकली होती. 185 कोटींना. हे फक्त पैसे नव्हते, ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील संघर्ष आणि विजयाचे फळ होते. या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्या मुलाने राघवने एक निवृत्ती पार्टी आयोजित केली होती. ठिकाण होते दिल्लीतील एक पंचतारांकित हॉटेल. राघव आणि त्याची पत्नी सोनिया सर्व व्यवस्था सांभाळली होती त्यांनी. राघव खूप उत्साही होता, पण सोनियाच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे कृत्रिम हास्य होते. तेव्हा शालिनीताईंनी मनाशी म्हटले, कदाचित मी जास्तच विचार करते, पण सोनियाच्या चेहऱ्यावर नेहमी काहीतरी विचित्र जाणवते. जणू तिला मी आवडतच नाही. राघव एक उद्योजक बनला होता. MBA केले होते, पण त्याच्यात शालिनीताईंसारखी शिस्त आणि दूरदृष्टी नव्हती. सोनिया एक महत्त्वाकांक्षी स्त्री होती. तिला ब्रँडेड हँडबॅग, आयात केलेले परफ्यूम आणि दिल्लीच्या हाय सोसायटी पार्टीची खूप आवड होती. सतत फोन खरेदी आणि मैत्रिणींच्या गॉसिप्स. शालिनीताईंना कधीकधी वाटायचे की राघव पूर्णपणे सोनियाच्या ताब्यात आहे आणि सोनिया फक्त पैसा आणि लाईफस्टाईल सर्वात प्रिय आहे. पार्टीच्या दिवशी हॉटेलचे वॉलरूम दिव्यांनी उजळून निघाले होते. क्रिस्टल कॅन्डल्स, रेड कार्पेट आणि शॅम्पेनचे ग्लासेस. सगळीकडे लोक शालिनीताईंची स्तुती करत होते. वा शालिनीताई, 70 वर्षाच्या वयात तुम्ही जे साधले ते उदाहरणच नाही तर अप्रतिम करिअर आमच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायक आहे. शालिनीताई कांजीवरम रेशीम साडीत आल्या होत्या. साधी पण शालीन. सगळे आनंदात होते. पण शालिनीताईंच्या मनात एक विचित्र बेचैनी होती. त्या बेचैनीचे कारण त्यांनी पार्टीच्या मध्येच ओळखले. सोनिया स्वतः हाताने शॅम्पियन वाटत होती. तिने एक ट्रे उचलला आणि शालिनीताईंचा ग्लास भरला. ट्रे खाली ठेवताना शालिनीताईंनी स्पष्ट पाहिले की सोनियाने आपल्या क्लचमधून एक छोटीशी बाटली काढली आणि लपवून त्यातून एक थेंब शालिनीताईंच्या ग्लासमध्ये टाकला. तो ग्लास ओळखता येण्यासारखा होता, कारण त्याच्या काठावर एक छोटीशी खराबी होती. तेव्हा शालिनीताईंच्या श्वासाचा लय बदलला, पण चेहऱ्यावर किंचितही परिणाम दिसला नाही. त्यांच्या मेंदूत फक्त एक विचार फिरत होता, ही मुलगी मला मारण्याचा प्रयत्न करते. हॉलरूममध्ये गोंगाट, दिवे आणि हास्याचा माहोल होता. शॅम्पेनचे ग्लास वाजत लोक टेस्ट करत होते. पण शालिनीताईंच्या हृदयात प्रचंड वादळ उठले होते. त्यांनी स्पष्ट पाहिले होते की सोनियाने त्यांच्या ग्लासमध्ये काहीतरी मिसळले आहे.
काठावर खराबी असलेला ग्लास त्यांनी ओळखला होता. शालिनीताई एक क्षण थांबल्या आणि त्यांनी विचार केला. मग त्यांच्या मनात त्यांच्या बाबांचे एक जुने वाक्य घुमलं. साप पकडण्याचा उत्तम मार्ग असा की त्याला वाटले पाहिजे की त्याने उंदराला घेरले आहे. त्यांनी आपला ग्लास उचलला, पण नेमका त्याच क्षणी जेव्हा सगळ्यांचे लक्ष दुसरीकडे होते, त्यांनी एक डाव साधला. तो ग्लास लपवून राधाताईंबरोबर बदलून टाकला. राधाताई म्हणजे सोनियाची आई, एक साधी भोळी, थोडी जास्तच उत्साही, मध्यमवर्गीय महिला, जी नेहमी आपल्या मुलीची तारीफ करत असायची. शालिनीताईला ती आवडत होत्या, पण दोघींचा फारसा जवळचा संबंध कधीच नव्हता. राधाताईंनी बिनधास्त तो ग्लास उचलला आणि एक मोठा घोट घेतला. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण 5 मिनिटातच राधाताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांनी गळा पकडला, जणू काही अडकले आहे. श्वास दाब लागू लागला. नंतर ओठांमधून फेस येऊ लागला आणि त्या जमिनीवर आपटल्या. अरे, कोणी डॉक्टर बोलवा. राधाताई. हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. ग्लासचे तुकडे पडले. लोक पळापळ करू लागले. राघव धक्क्यात होता. त्याचा चेहरा पिवळा पडला. पण शालिनीताईंची नजर फक्त एकाच चेहऱ्यावर खिळली होती, सोनियाच्या चेहऱ्यावर. आणि त्यांनी पाहिले की सोनियाच्या चेहऱ्यावर प्रथम खरा धक्का होता. मग लगेच तिने अभिनय सुरू केला. ओरडणं, रडणं, किंचाळणं. आई, ॲम्ब्युलन्स आली. राधाताईंना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. ICUमध्ये राघव आणि सोनिया खूप बेचैन झाले होते. शालिनीताई एका बाकावर शांत बसल्या होत्या, पण त्यांच्या मेंदूत आता योजना अधिक स्पष्ट होत होती. डॉक्टर बाहेर आले, फाईल्स घेऊन. रुग्णाला तीव्र विषबाधा झाली आहे. आम्ही पोट साफ केले आहे. सध्या स्थिती गंभीर आहे. सुदैवाने तात्काळ रुग्णालयात आणल्यामुळे त्या वाचल्या आहेत. हे ऐकताच सोनिया मोठ्याने ओरडली, हे कसे झाले? शॅम्पियनमध्ये काय होते? ओ माय गॉड, आई. शालिनीताई शांतपणे म्हणाल्या, डॉक्टर साहेब, पार्टीत शॅम्पियनचा टेस्ट थोडा कडवट होता. फक्त एक साधं विधान, पण त्याचा परिणाम अफलातून झाला. सोनियाचे हात थरथरू लागले. तिचा चेहरा पूर्ण पांढरा पडला. राघवने तिच्या दिशेने पाहिले, जणू काही समजत होते. रुग्णालयातून घरी परतल्यावर शालिनीताई ड्रॉइंग रूममध्ये बसल्या होत्या. त्यांनी विचार केला, माझी स्वतःची सून मला मारण्याचा प्रयत्न करते आणि माझा मुलगा, तोही यात सामील आहे की फक्त डोळ्यासमोर सगळं घडताना पाहत आहे. त्या रात्री शालिनीताईंनी आपली डायरी काढली आणि लिहिले, आज माझ्या आयुष्यात एक नवीन लढाई सुरू झाली आहे. पण मी एकटी हरणार नाही. मला प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळावी लागेल आणि आता मला पुरावे गोळा करावे लागतील. सकाळी राघव त्यांच्या जवळ आला. त्याचा चेहरा गंभीर होता. आई, मी विचार करत होतो की तुला आता विश्रांतीची गरज आहे. तू एका सुरक्षित जागी स्थलांतरित व्हावे. ऊन सावली नावाचे एक निवृत्तीगृह आहे. तिथे उत्तम सुविधा आहेत. डॉक्टर्स आहे, लक्झरी खोल्या आहेत. फक्त 3 कोटी प्राथमिक पेमेंट आहे. आणि एका क्षणासाठी तो थांबला. आणि हो, पॉवर ऑफ अटर्नी साईन करावी लागेल, जेणेकरून आम्ही तुझे फंड्स व्यवस्थित करू शकू. शालिनीताईंनी त्याच्या डोळ्यात पाहिले. हृदयात दुःख होते. हाच तो मुलगा ज्याच्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आणि आज तो त्यांना एक सौदा समजत होता. पण चेहऱ्यावर अजूनही शांतता होती. त्या फक्त हसून म्हणाल्या, बेटा, मी विचार करीन. पण मनात फक्त एकच विचार फिरत होता, हे फक्त योगायोग नाही, हे एक सुनियोजित कट आहे. राघवच्या बोलण्यानंतर शालिनीताई रात्रभर विचार केला. त्यांच्या मेंदूत फक्त एकच गोष्ट फिरत होती, माझे पैसे आणि माझं आयुष्य धोक्यात आहे. सकाळी त्यांनी ठाम निर्णय घेतला की तात्काळ आपले जुने जाणते वकील ॲडव्होकेट कुलकर्णी यांना बोलावले जाईल. कुलकर्णी त्यांचे जुने मित्र आणि व्यावसायिक होते. नेहमी त्यांच्या पाठीशी ते उभे राहायचे. ऑफिसमध्ये कुलकर्णी म्हणाले, शालिनीजी, मला तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या हेतूची पूर्ण कल्पना आली आहे. पहिले पाऊल तुमची मानसिक क्षमता नोंदवून घ्या. डॉक्टरांकडून त्याचे प्रमाणपत्र घ्या की तुम्ही पूर्णपणे सक्षम आहात. शालिनीताई म्हणाल्या, कुलकर्णीजी, मी फक्त सक्षमच नाही, तर त्यांच्या सगळ्या योजना मला माहीत करून घ्यायच्या आहेत. जर ते मला असमर्थ ठरवतील तर माझे पैसे आणि माझे निर्णय दोन्ही त्यांच्या हाती जातील. तेव्हा कुलकर्णी वकिलांनी त्यांना समजावत, इस्टेट प्लॅनिंगमध्ये बदल करा. राघवसाठी एक मर्यादित ट्रस्ट बनवा.
सोनियाला काहीच नाही आणि उरलेले दानधर्माला द्या आणि घरी सेक्युरिटी कॅमेरे लावा. प्रत्येक कृती नोंदवली गेली पाहिजे. शालिनीताईंनी तात्काळ योजना अंमलात आणली. लपवलेले कॅमेरे लिव्हिंग रूममध्ये, हॉलमध्ये, ऑफिस आणि ट्रस्टऐवज राघवसाठी दरवर्षी 50 लाखाचा ट्रस्ट, सोनियाला काहीच नाही आणि मानसिक आरोग्यपत्र शालिनीताईंनी डॉक्टरांकडून घेतले. शालिनीताईंनी राघव आणि सोनियाच्या खात्यांची तपासणी सुरू केली. राघवच्या व्यवसायावर 2 कोटींचे कर्ज, सोनियाने क्रेडिट कार्ड आणि कर्जातून 50 लाख खर्च केले होते. गेल्या 5 वर्षात त्यांनी शालिनीताईंकडून 1.5 कोटी रुपये घेतले होते. एकच शब्द त्यांच्या मेंदूत फिरत होता, हे पैसे त्यांना फक्त सत्ता आणि लाईफस्टाईलसाठी हवे आहेत, माझ्यासाठी नाही. 2 दिवसानंतर राधाताई आता रुग्णालयातून बऱ्या झाल्या होत्या आणि त्या शालिनीताईंच्या घरी आल्या होत्या. त्यांनी हळूच म्हटले, मला आठवते, शॅम्पेनची टेस्ट कडवट होती आणि मी पाहिले होते सोनियाजवळ एक छोटी बाटली होती. मला शंका आहे तिने माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. शालिनीताई हसून म्हणाल्या, राधाताई, खरं तर तो ग्लास तुमच्यासाठी नव्हता, तो माझ्यासाठी होता. मी जाणीवपूर्वक ग्लास बदलले. राधाताईंचा चेहऱ्याचा रंग उडाला. म्हणजे माझी मुलगी? हो, आत्ता मला तुमची मदत हवी आहे. शालिनीताईंची साथ देण्यासाठी राधाताईंनी होकार दिला. असा एक मैत्रीचा करार झाला. 2 स्त्रिया एकाच ध्येयासाठी एकत्र उभ्या राहिल्या. शालिनीताईंनी तात्काळ खाजगी तपास यंत्री नंदिता यांना कामावर ठेवले. नंदिता एक हुशार आणि अनुभवी तपासयंत्री होत्या. दिल्लीच्या अंडरवर्ल्ड आणि कॉर्पोरेट तज्ज्ञ नंदिताने गुप्तपणे राघव आणि सोनियाच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवले. तिला आढळले की दोघांवर 2 गहाण कर्ज आहेत. सोनियाने शालिनीताईंवर 4 कोटींची जीवन विमा पॉलिसी काढली होती. राघव एका डॉक्टरला दर महिना पैसे देत होता, जो मानसिक क्षमता मूल्यांकनात तज्ज्ञ होता. नंदिताने अहवाल दिला, सगळे स्पष्ट आहे. दोघांचा प्लॅन असा आहे, शालिनीताईंना मानसिकदृष्ट्या असमर्थ ठरवणे, पैसे हडपणे, विमा दावा घेणे आणि निवृत्तीगृहात त्यांना पाठवणे. शालिनीताईंनी आता अभिनय सुरू केला. राघवला सांगितले की त्या ऊन सावली निवृत्तीगृहात जातील. पॉवर ऑफ अटर्नी साईन करण्यासाठी त्याला प्रोत्साहित केले. हे ऐकून राघव आणि सोनिया आनंदाने वेडेच झाले. शालिनीताईंच्या मेंदूत सगळा प्लॅन तयार होता आणि लपवलेल्या कॅमेऱ्यांनी प्रत्येक गोष्ट टिपली होती. सोन्याची बाटली, त्यांचे संशयास्पद कृत्य आणि राघवचे आज रात्री काहीतरी घडणार असे मेसेजेस. शालिनीताईंनी डायरीत लिहिले, हे सगळे पैसे आणि सत्तेसाठी होत आहे. मुलगा आणि सून यांनी मला कमी लेखलं, पण मी फक्त जगणार नाही, मी जिंकणार. घरातील शांतता आणि बागेतील सुगंधात राघव आणि सोनियाचा प्लॅन सुरू होता. त्यांना वाटत होते की ते शालिनीताईंना मानसिकदृष्ट्या असमर्थ ठरवतील, पॉवर ऑफ अटर्नी घेतील, ऊन सावली निवृत्तीगृहात त्यांना पाठवतील, विमा आणि ट्रस्टचे पैसे आपल्या हाती घेतील. पण शालिनीताई सगळे आधीपासून पाहत होत्या. एका सकाळी शालिनीताईंनी राघवला म्हटले, बाळा, कदाचित तू बरोबर आहेस. मी ऊन सावली निवृत्तीगृहात जाईन. कागदपत्र आण, मी साईन करेल. राघव आणि सोनिया आनंदाने उन्मत्त म्हणजे वेडे झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव आणि सोनिया कागदपत्र घेऊन आले. त्यांचा उत्साह आणि लोभ दोन्ही दिसत होते. पण जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा समोर इन्स्पेक्टर रश्मी आपल्या टीमसह उभ्या होत्या. इन्स्पेक्टर रश्मी म्हणाल्या, मिसेस सोनिया, तुमची आई राधाताईंना ऑलिंडर एक्स्ट्रॅक्टने विषबाधा केली गेली आणि शॅम्पेनच्या बाटलीतही तेच होते. आणि हे पहा, तुम्ही शालिनीताईंवर काढलेले जीवन विमा पॉलिसी. रूममध्ये सन्नाटा पसरला. आता सोनियाचा चेहरा पांढरा पडला. राघवच्या ओठांवरून शब्द निघेना. शालिनी देवी शांत स्वरात म्हणाल्या, सोनिया, मी तुला माझ्या ग्लासमध्ये विष टाकताना पाहिले होते. मी जाणीवपूर्वक ग्लास बदलले. तू तुझ्या आईला मारणार होतीस की मला? राधाताईंच्या मदतीने मी प्लॅन फसवला. आता राघवचा चेहरा लाल झाला. तो म्हणाला, आई, मला फक्त ऊन सावली निवृत्तीगृह आणि पॉवर ऑफ अटर्नीचा प्लॅन माहीत होता, विषाचा नाही. पण इन्स्पेक्टर रश्मीकडे ज्यांचे फोन मेसेजेस आणि फुटेज होते, सोनियाने कसे विष टाकले? राघवचे आज रात्रीचे काहीतरी घडणार आहे असे मेसेजेस. शालिनीताईंनी राघवकडे पाहिले आणि म्हणाल्या, बेटा, तू माझ्याकडून जी कागदपत्र साईन करून केली, पण ती फक्त 1 रुपयाच्या किमतीची होती.
माझे खरे पैसे ट्रस्टमध्ये सुरक्षित आहे. आता राघवच्या चेहऱ्याचाही रंग उडाला. खटला न्यायालयात गेला. सगळे पुरावे आणि साक्षीसह सोनियाला खुनाच्या प्रयत्नांसाठी 15 वर्षाची शिक्षा झाली. राघवला कट आणि फसवणुकीसाठी 3 वर्ष. त्यांचे कर्ज आणि मालमत्ता लेनदारांनी जप्त केली. शालिनीताईंना पुन्हा एकदा समजले, पैसा माणसातील उत्तम आणि सर्वात वाईट स्वरूप बाहेर काढतो. 3 महिन्यानंतर शालिनीताई आपल्या बागेत बसल्या होत्या. हवा सुगंधित होती. फुले सुगंध पसरवित होती. राधाताई आता त्यांच्या जवळच्या मैत्रिणी झाल्या होत्या. त्यांची नात ईशा, जी कायद्याचे शिक्षण घेणार होती, फोनवर म्हणाली, आजी, तुम्ही माझी प्रेरणा आहात. तुम्ही सगळ्यांना दाखवले की एक स्त्री कोणत्याही वयात किती शक्तिशाली असू शकते. शालिनीताई हसून म्हणाल्या, बेटा, कधीही आपल्या ज्येष्ठांना कमी लेखू नका. वय हे फक्त एक आकडा आहे. अनुभव आणि समज हे त्यांचे सर्वात मोठे शस्त्र असतात. जे दुसऱ्यांसाठी विष बनवतात त्यांचे स्वतःचे आयुष्य कटू होऊन जाते. आणि मग त्या शांतपणे बसल्या, आपल्या बागेतील फुलांना आणि सुगंधात एक विजयी स्मित हास्यासह. तर मंडळी, कधीही आपल्या ज्येष्ठांना कमी लेखू नका. वय हे फक्त अट आहे. अनुभव आणि समज हेच त्यांचे सर्वात मोठे शस्त्र असतात. जे दुसऱ्यांसाठी विष बनवतात त्यांचे स्वतःचे आयुष्य कटू होऊन जाते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन कथा पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.